माझे व्हिडिओज जर आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन। आजची माझी रेसिपी आहे डाळ कारलं। याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 कारले, त्यानंतर एक छोटी वाटी मी तुरीची डाळ रात्री भिजू घातलेली आहे आणि ही आता ही पूर्णपणे भिजलेली अशी तुरीची डाळ आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरी, त्यानंतर जिरं। मी या ठिकाणी थोडंसं जाड तिखट घेणार आहे। तुमच्याकडे जाड तिखट नसेल तर तुम्ही बारीकही घेऊ शकता, पण मी इथे हे घरी केलेलं जाड तिखट घेणार आहे। त्यानंतर थोडीशी धन्याची पूड, हिंग, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि भाजीसाठी तेल। पहिल्यांदा मी आता लसूण आणि कोथिंबीर आणि याच्यात जिरं घेऊन हे खलबत्त्यात कुटणार आहे। आता हे मी खलबत्त्यामध्ये असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी खलबत्त्याचा वापर यामुळे केलेला आहे की आपल्याला हे एवढ्या प्रमाणात जाड पाहिजे। मिक्सरमध्ये केलं तर थोडं बारीक होऊ शकतं। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये करताना एवढी आठवण ठेवायची आहे की जाडच ठेवायचं आहे। आता आपल्याला कारल्याची भाजी आधी करून घ्यायची आहे आणि मग वरून त्याच्यात डाळ टाकायची आहे। आता कारले जे आहे हे बारीक चिरायचे आहे, जाड ठेवायचे नाही। कारल्याची भाजी आपली टाकून झालेली आहे। आता याच्यावर मी रात्रभर भिजत घातलेली जी तुरीची डाळ होती ती आपल्याला आता याच्यावर टाकायची आहे। आता ही तुरीची डाळ मी रात्रभर भिजत घातलेली असल्यामुळे छान फुगून वर आलेली आहे, त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही आणि वाफेवर शिजू शकते। तर आता आपल्याला ही त्या कारल्यांवर टाकायची। आता आपण डाळ टाकून घेतलेली आहे। आता ही अशीच डाळ राहू द्यायची आहे, वरती झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनटं त्याला शिजू द्यायचं। पण गॅसकडे आपलं लक्ष हवं, नाहीतर भाजी जळून जाऊ शकते। आपलं डाळ आणि कारलं जवळपास शिजत आलेलं आहे। आता याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे, एकदम पातळ करायची नाही आहे, अगदी थोड्या प्रमाणात। पुन्हा झाकण ठेवायचं आहे। भाजी मिक्स करून झालेली आहे। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आता थोडेसे 10-12 शेंगदाणे घ्यायचे आणि ते भाजून घेतल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे जाडसर ते बारीक करायचे आहे आणि मग जेव्हा भाजी पूर्ण शिजते त्यानंतर ते आपल्याला टाकायचे। 10 मिनटं झालेले आहेत। आता 10 मिनटानंतर भाजी शिजलेली आहे। ही जी तुरीची डाळ असते ही पूर्ण अगदी गाळ शिजत नाही, पण वाफ येऊन आपण जर बोटाने त्याला अशी दाबल्यानंतर पूर्ण दबते, त्यामुळे ही आता झालेली। आता आपल्याला याच्यामध्ये जे दाण्याचं जाडसर कूट होतं केलेलं ते टाकायचं आहे। शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर टाकून झालेली आहे। आता आपली भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही ट्राय करा, खूप
छान लागते. शुगरच्या पेशंटसाठी तर खूपच चांगली आहे. जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.